श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पहा, मंगळवारी आहे कालभैरव जयंती. कालभैरव जयंती दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला या 3 चुका अजिबात करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर पहा, कालभैरव नाथांची पूजा आहे ना, तर ती कशा पद्धतीने करायची आहे, कशा पद्धतीने सेवा करायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर हा कालभैरवनाथ जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप मानलं जातं. भगवान शिवशंकरांचा एक रुद्र अवतार म्हणून आपण कालभैरवनाथांची जी प्रचिती आहे तर ती आपल्या सर्वांनाच आहे. त्यामुळे कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी आपल्याला 3 चुका अजिबात करायच्या नाही आहेत. भगवान शिवशंकरांना सुद्धा अन्याय हा अजिबात सहन होत नव्हता. त्याचप्रमाणे कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी आपल्याला या 3 चुका अजिबात करायच्या नाहीत. नाहीतर आपल्यावरती कालभैरवनाथांचा प्रकोप हा होऊ शकतो. आपल्या घरामध्ये कटकटी सुरू होऊ शकतात, संकटे आपल्या पाठीमागे लागू शकतात, दुःख, कष्ट, दारिद्र्य या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे या चुका या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर पहा, कालभैरवनाथांची पूजासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे, सेवा आपल्या हातून घालायची आहे. कालभैरवनाथांची सेवा जर आपल्या हातून रोज जरी आपल्या घरामध्ये घडू लागली तर आपल्या जीवनामध्ये हे जे काही नकारात्मक गोष्टी आहेत, आपल्या घराला जे काही दोष लागलेले आहेत, जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, या सर्वांपासून आपली सुटका होत असते. आपल्या घरातील मुलं जरी आपल्याला त्रास देत असेल, म्हणजे मुलांचा चिडचिडेपणा वाढलेला असेल, मुलं हट्टी झाले असतील, मुलं मोठ्यांची ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, या सर्व गोष्टी म्हणजे एकूण काय की मुलांचा सुद्धा जो त्रास असतो ना, मुलांच्या बाबतीत जी आपली चिंता जाणवत असते आपल्याला, तर ही चिंता दूर करण्यासाठी सुद्धा आपण कालभैरवनाथांची सेवा आपल्या घरामध्ये आपण रोज करू शकतो. आता कालभैरवनाथांची सेवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आणि सकाळीच आपल्याला जमलंच तर पहा ही सेवा करायची आहे. आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आपल्याला. एक वेळेस कालभैरव अष्टकमचं पठण हे मंगळवारच्या दिवशी म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी एकदा तरी आपल्या घरामध्ये पठण हे झालंच पाहिजे. कालभैरव अष्टकमचं ज्या घरामध्ये पठण होत असतं ना, त्या घरामध्ये कोणत्याच नकारात्मक शक्ती या थांबत नसतात, त्या घराला कोणते दोष नसतात, त्या घरातील मुलांचा त्रास अजिबात नसतो. म्हणजे मुलं अगदी आज्ञाधारक असतात, मुलं मोठ्यांचा मान सन्मान आदर करत असतात आणि त्याचबरोबर जे काही त्यांचं काम आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांची प्रगती होत असते. उलट उत्तरं देणं ह्या गोष्टी घडत नसतात. म्हणजे चिडचिडेपणा नसतो, रागावणं नसतो, हट्टीपणा नसतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत सुद्धा कालभैरव अष्टकमचं पठण आपल्या घरामध्ये रोज नित्यनेमानं सुद्धा जरी तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. आपली मुलं शांत होतील, आज्ञाधारक सुद्धा होतील. त्याचबरोबर पहा, आता कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे, की कालभैरव अष्टकमचं पठण तर केलं, आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आपल्याला जी इमरती असते पहा, जो गोड पदार्थ आहे, जिलेबीसारखा असतो, तो जाड असतो पहा, इमरती त्याला म्हणतात. तर तो पदार्थ, गोड पदार्थ आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाताना घेऊन जायचा. एक नारळ घेऊन जायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घेऊन जायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल आवर्जून घालायचं आहे. मोहरीचं तेल आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, दारिद्र्य दूर करण्यास खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी घेऊन आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आवर्जून तुमच्या परिसरामध्ये जर कालभैरवनाथांचं किंवा तुमच्या गावामध्ये कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून जा. तुम्ही अजिबात निष्काळजीपणा करू नका, कारण या दिवशी जर आपण ही सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारच्या नकारात्मक शक्ती राहत नाहीत. वास्तुदोष, पितृदोष, जे काही आपल्या घराला वाईट शक्ती आहे तर त्या सर्व शक्तींपासून सुटका होते आपली आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदण्यास मदत होत असते. कारण हे सर्व दोषच आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करत असतात. त्यामुळे ही इमरती घेऊन, हा इमरती नावाचा गोड पदार्थ आहे, जिलेबीसारखा असतो, तर तो घेऊन, नारळ एक घेऊन आणि मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन मंदिरामध्ये जायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे, नारळ फोडायचा आहे. नसेल तर तुम्ही तो नारळ अर्पणसुद्धा करू शकता आणि तिथे बसून सुद्धा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. तुम्ही सहपरिवार जाऊन कालभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं आहे. आता मंदिर नसेलच तर तुम्ही महादेव शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही एक बेलपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालेल.
पण आवर्जून असेल मंदिर तर त्या कालभैरवनाथांच्या मंदिरामध्येच जा. आता आपल्याला कोणत्या 3 चुका टाळायच्या आहेत पहा. कालभैरवनाथ जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे. ज्याप्रमाणे भगवान शिवशंकरांना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नव्हता, त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम जी चूक आहे तर ती खोटं. त्यांना खोटं अजिबात चालत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये कधीही म्हणजे कोणाशीही खोटं बोलायचं नाही आणि कोणीही खोटं बोलायचं नाही आहे आणि कोणतेही अपशब्द वापरायचे नाहीत, कोणालाही त्रास द्यायचा नाही, मनामध्ये वाईट भावना ठेवायची नाही, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाहीत. हा एक दिवस तरी आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचंच आहे. कितीही राग आला असला तरी तो व्यक्त करायचा नाही. मन आपलं शांत ठेवायचं आहे. खोटं बोलायचं नाही, कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, कुणालाही इजा पोचवायची नाही. त्याचबरोबर पहा आपल्याला काय करायचं आहे, दुसरी जी चूक आहे तर तो अन्याय, हिंसा करायची नाही. कोणत्याही पक्षी, पशु, प्राण्यांच्यावरती आपल्याला अजिबात या दिवशी हिंसा करायची नाही. कोणतेही तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी जरी असतील, म्हशी, गाई वगैरे, तर त्यांच्यावरती चुकून सुद्धा तुम्हाला एक काठीसुद्धा अजिबात अशी टाकायची नाहीये, मारायची नाहीये. त्यामुळे कोणत्याही प्राण्यांची या दिवशी हिंसा करायची नाही, पक्ष्यांची हिंसा करायची नाहीये. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्याचबरोबर पहा तिसरी जी गोष्ट आहे, ते कालभैरवनाथांचं वाहन जे आहे तर ते कुत्रा आहे. तर या दिवशी कुत्र्याला सुद्धा आपण चुकून सुद्धा आपण सहज कुत्रा अंगावर आला म्हणून एखादा दगड मारायला जातो, पण चुकून सुद्धा आपल्याला दगड मारायचं नाही किंवा हिंसा करायची नाही कुत्र्याची. या दिवशी आपल्याला अजिबात हिंसा करायची नाही, कशानेही मारायचं नाही, हाकायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला या दिवशी कुत्र्याला द्यायचा नाही. तुम्हाला शक्य झालं तर एक पोळी तुम्ही या दिवशी कुत्र्याला नक्कीच खाऊ घालू शकता. त्यामुळे कालभैरवनाथांच्या जे वाहन आहे तर त्यांची सेवा आपल्या हातून घडेल आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे, जो काही दोष आहे आपल्या घराला लागलेला, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे, मुलांच्या बाबतीतील जे काही आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत तर ते सर्व दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराटसुद्धा होण्यास मदत होते. तर ह्या 3 चुका तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कालभैरवनाथांची सेवासुद्धा करायची आहे. कालभैरव अष्टकमचं पठण करून तुम्हाला. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आवर्जून तुम्ही या गोष्टींचं त्या दिवशी पालन करायचं आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.